भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांना थेट राज्यसभा खासदारकी देण्यात आली। यानंतर अशोक चव्हाण यांचे नाव आता भाजपाने स्टार प्रचारकांच्या यादीत जाहीर केले आहे। त्यामुळे अशोक चव्हाण सक्रियपणे प्रचार सभा घेताना, बैठका घेताना दिसत आहेत। भाजपचा उमेदवार विजयी करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत। तसेच अलीकडेच नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांच्यात आरोप प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले। भाजपचे जुने लोक आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये सहभागी झालेले लोक आहेत। त्यामुळे आता आपली ताकद डबल होणार आहे, आपली शक्ती डबल होणार आहे। डबल ताकद झाल्यावर और किसी को देखने की जरूरत नहीं है, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे। विकासाचे काम असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असोत वा आत्महत्याग्रस्तांचे प्रश्न असोत, एकदा मनात आणले की करून दाखवतो, असेही अशोक चव्हाण म्हणाले। दरम्यान देशातील 80 ते 90% लोकांच्या मनात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील तर माझ्या मनातही दुसरे कोणी असण्याचे कारण नाही। त्यामुळे हा धाडसी निर्णय घेतला। भाजपात येण्याचा निर्णय घेतला नसता तर 5 वर्ष विरोधात राहिलो असतो। दिल्लीत आमचे विरोधी पक्षांचे सरकार येण्याचा प्रश्नच नव्हता, मग काय करायचे, विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो, असे अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।